गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण इयत्ता 11वीमध्ये प्रवेश केलेले आहात आणि या इयत्ता 11वीचा वर्ग 11वीचा तुमचा माझा पहिला तास, पहिली तासिका, पहिला पिरियड. या पहिल्या पिरियडमध्ये आपण बघूया अभ्यासक्रमाची ओळख. विषय पाली तुमच्यासाठी नवीन आहे आणि या नावामध्ये पालीविषयीची भीतीसुद्धा तुम्हाला वाटत असेल, परंतु घाबरून जाऊ नका. आपण अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी माझा परिचय देत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी या ठिकाणी इयत्ता 11वी-12वीसाठी मी पाली विषयाची प्राध्यापिका कुमारी माला डी खोब्रागडे आपल्यासमोर मी पाली विषयाची प्राध्यापिका म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. वर्गामध्ये उपस्थित म्हणण्यापेक्षा या क्लासमध्ये मी तुमच्यासमोर उभी आहे. कोविडच्या प्रादुर्भावाने सगळ्याच बाबी, सगळ्याच घटना ह्या उशिरा आपल्यासमोर येत आहेत. आपण 10वी पास झालेत, आपला रिझल्ट उशिरा आला, त्यानंतर ॲडमिशन उशिरा सुरू झाल्या, त्याचबरोबर आता ॲडमिशन झाल्यानंतर नवीन कॉलेज म्हणून सगळ्यांनाच नवीन कॉलेजमध्ये जाण्याची हौस नक्कीच असेल, परंतु तुम्ही आणि आम्ही मात्र या इंटरनेटच्या माध्यमातूनच काही दिवस तरी आपण प्रत्येक विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि त्यासाठी मात्र तुमचा सहभाग आणि आम्हा शिक्षकांचा सहभाग अत्यावश्यक आहे. म्हणजे दोन्ही घटक या शिक्षण प्रणालीमध्ये जसं पाठ्यपुस्तक आवश्यक आहे, त्याचप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थीसुद्धा आवश्यक असतात आणि म्हणून पुस्तकाच्या सोबतीनेच विद्यार्थ्यांचा सहभाग हा शिक्षकांसाठी अत्यावश्यक समजला जातो. तर मी आशा करते की आपण घरी बसूनच आम्हा शिक्षकांना कोऑपरेट कराल अशी मी आशा बाळगते आणि आज मी आपल्या या पाली विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख करून देते. बघा, ही पाली विषयाची इयत्ता 11वीची पुस्तका आपल्यासमोर दिसत आहे. हा जो दिसत आहे हा पाली विषय, पाली आलोको इयत्ता 11वीची लिहिलेला आहे. हा या विषयाचा कव्हरिंग पेज आहे, ह्या पुस्तकाचा कव्हरिंग पेज आहे आणि या कव्हरिंग पेजवर नाव काय दिसत आहे आपल्याला? पाली आलोको. पाली आलोको, आलोको म्हणजे अवलोकन, त्याचं निरीक्षण, परीक्षण, आणि या परीक्षणातून आपल्याला पाली शिकायची आहे, म्हणजेच प्रकाशित व्हायचं आहे. म्हणून या पाठ्यपुस्तकाला, इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकाला जे नाव देण्यात आलेलं आहे ते आहे पाली आलोको. या पाठ्यपुस्तकाच्या फ्रंट पेजवर आपण बघूया, इथे वेगवेगळे स्तूप दिलेले आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या स्तूपा आपल्याला दर्शविण्यात आलेले आहेत. यावरून आपल्याला याची कल्पना येऊ शकते की त्या काळातील कलाकृतीला या पाठ्यपुस्तकामध्ये महत्त्व देण्यात आलेले आहे. इतिहासातील कलाकृती दाखवण्यात आलेल्या आहेत. आता इथे बघा, हा आहे भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी प्रथम धम्मोपदेश किंवा धम्मचक्र प्रवर्तित केलेलं ठिकाण म्हणजे सारनाथ येथील हे स्तंभ आहे. हे सारनाथ येथील स्तंभ आहे. त्यानंतर हे जे स्तंभ दिसत आहे हे साची या ठिकाणचं स्तूप आहे. त्यानंतर आपण खाली बघितलं तर इथे असं दिसत आहे की हे स्तूप आपण नागपूर या ठिकाणी सुद्धा या प्रकारचं स्तूप आहे आणि परत सांची या ठिकाणी या प्रकारचं परत स्तूप आहे. तर हे आहे नागपूरमधील आणि परत सांचीमध्येच वरचं आणि खाली जे दर्शवण्यात आलेलं आहे सांचीमध्ये या प्रकारचा स्तूप आहे. त्यानंतर हा जो
उंच मंदिरासारखा मिनार किंवा एक त्याला म्हणतो मनोरा दिसत आहे, मंदिरासारखा हा आहे बुद्धगया या ठिकाणी असलेला विहार. त्यानंतर या ठिकाणी सम्राट अशोककालीन कलाकृती दिसत आहेत आपल्याला आणि याच कलाकृतींची प्रचिती आपल्याला या पुस्तकाच्या म्हणजे फ्रंट पेजवर आपल्याला आढळून येत आहे. म्हणजे त्या काळातील कलाकृतींना सुद्धा महत्त्व आहे. ही कलाकृती जी दाखवण्यात आलेली आहे ही तयार केलेली सम्राट अशोकाकालीन ही कलाकृती या ठिकाणी आपल्याला आढळून येते. त्यानंतर बघूया याच पाठ्यपुस्तकामध्ये, या पाठ्यपुस्तकाचा जो आतील पेज आहे त्या आतील पेजमध्ये आपल्याला भारताचं संविधान, आपण मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्येही भारताचं संविधान पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. परंतु आज आपल्यापुढे पाली भाषेत सुद्धा हे भारताचं संविधान आपल्याला अभ्यासण्याकरिता या पाठ्यपुस्तकामध्ये या संविधानाची रचना करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण आपल्या मेन गोष्टीकडे वळूया, जो की आपला मुख्य घटक आहे अभ्यासक्रम किंवा पाठ्यानुक्रम. तर पाठांची रचना कशा प्रकारे करण्यात आलेली आहे आणि कोणकोणते पाठ आपल्याला या ठिकाणी अभ्यासाकरता आलेले आहेत, तो पाठ्यानुक्रम किंवा पाली विषयाचा अभ्यासक्रम त्याविषयी आपण प्रथमतः बघूया. या पाठ्यानुक्रमामध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये पाली विषयाचे 4 भाग या पाठ्यपुस्तकामध्ये 4 भागात विभागणी करण्यात आलेली आहे. पहिला भाग आहे गद्य विभागो. पहिला भाग आहे गद्य विभागो म्हणजेच गद्य विभाग. आणि या गद्य विभागामध्ये एकूण 8 घटक, एकूण 8 चॅप्टर आलेले आहेत. तर ते 8 चॅप्टर बघूया आपण. पहिल्या पाठाचं नाव आहे, पहिल्या चॅप्टरचं नाव आहे सकनिवृत्ती अनुजानना. काय? सकनिवृत्ती अनुजानना. याचा अर्थ असा होतो की भगवान बुद्धाने तेमेळ आणि येकूळ या दोघांना त्यांच्याच भाषेमध्ये उपदेश देण्याची जी अनुमती दिली आहे त्या अनुमतीचं किंवा आज्ञा दिली आहे त्या आज्ञेचं इथे स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे. ते आहे सकनिवृत्ती अनुजानना. अनुजानना म्हणजेच अनुमती देणे. त्यानंतरचा दुसरा पाठ आहे पुत्तसुत्त. आता पुत्तसुत्त या पाठामध्ये आपल्या समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला असणारे पुत्र, प्रत्येक व्यक्तीला म्हणण्यापेक्षा समाजातील 3 प्रकार पुत्र असतात. या समाजामध्ये वावरत असताना 3 प्रकारे लोक वावरतात किंवा पुत्र वावरत असतात. तर मग ते 3 पुत्र कोणते, कशा प्रकारचे, सद्गुणी, दुर्गुणी किंवा आज्ञाकारी किंवा अवज्ञाकारी ज्याप्रमाणे असतात का, याची सविस्तर माहिती आपण पुत्तसुत्त या पाठात बघूया. त्यानंतरचा तिसरा पाठ येतो सत्तभरिया. सत्तभरिया म्हणजे 7 प्रकारच्या पत्नी. सत्त म्हणजे 7 आणि भरिया म्हणजे भारिया म्हणजेच पत्नी. मग एकाच पुरुषाला 7 प्रकारच्या पत्नी असतात का? तर नाही, एकाच पुरुषाच्या 7 पत्नी नाही. तर विशिष्ट गुण असणाऱ्या, विशिष्ट काही दुर्गुण असणाऱ्या अशा प्रकारच्या समाजामध्ये स्त्रिया वावरत असतात. तर या 7 स्त्रियांपैकी तू कोणती स्त्री आहेस किंवा या प्रकारच्या लोकांच्या पत्नी असतात, तर या 7 पैकी तू कोणती पत्नी आहेस असं भगवान बुद्ध त्या स्त्रीला विचारत असतात. त्याबद्दल आपल्याला इथे 7 भार्या किंवा 7 पत्नींचे गुणधर्म कोणते हे आपल्याला इथे शिकायचं आहे. त्यानंतरचा पाठ येतो नंबर 4 बीजानंच खेतानंच कसी कम्मानंच वर्णना. इथे बघा बीजानंच खेतानंच कसी कम्मानंच वर्णना. तुम्ही पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग या वर्गामध्ये
शारीरिक अवयवांची ओळख शिकलेली आहे, वनस्पतींची ओळख शिकलेली आहे, फुलांची ओळख शिकलेली आहे किंवा पक्ष्यांची ओळख तुम्हाला झालेली आहे. बरोबर आहे, सगळ्यांची ओळख झालेली आहे. याचप्रमाणे एखादा असा पाठ असेल की या ठिकाणी वनस्पतींचे प्रकार आपण शिकलेले असाल, मराठीमध्ये वनस्पतींचे प्रकार आपण शिकलेले असाल. बरोबर आहे. तर हे वनस्पतींचे प्रकार आपण जे शिकलेले आहेत तेच आपल्याला पाली भाषेमध्ये सुद्धा शिकायचे आहेत. तर पाली भाषेमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे मूळवर्गीय, फळवर्गीय, बीजवर्गीय, त्याचप्रमाणे तृणवर्गीय याप्रमाणे तुम्ही वनस्पती शिकलेले आहात, ते त्याच प्रकारच्या वनस्पती आपल्याला इथे सुद्धा शिकायच्या आहेत. परंतु म्हणजे दुर्दैव असे की तुम्हाला हा पाठ शिकता येणार नाही, कारण अभ्यास मंडळाने या कोविडच्या प्रादुर्भावामुळे 2 प्रकरणे, 2 चॅप्टर आणि 2 कविता तुमच्या अभ्यासक्रमातून वगळलेल्या आहेत. त्यामुळे या वगळलेल्या भागामध्ये बीजाणंचं, खेताणंचं, कसी कम्माणंचं वर्णना हा पाठसुद्धा येतो, म्हणजे हा तुम्हाला अभ्यासाकरिता राहणार नाही. त्यानंतरचा पाठ आहे असो कसं गिरनार शिलालेखा. असो कसं गिरनार शिलालेखा म्हणजे अशोकाचे गिरनार भाषेत लिहिलेले गिरनार शिलालेख. गिरनार भाषेत नाही, जे गुजराती भाषेत, मारवाडी भाषेत लिहिलेले होते. गिरनार पर्वत होतं आणि त्या गिरनार पर्वतावरील जे शील किंवा दगड, शील म्हणजेच दगड, दगडावर कोरलेले लेख म्हणजे शिलालेख. या शिलालेखांची माहिती आपल्याला इथे अभ्यासायची आहे. त्यानंतर आहे लोकसूक्त. लोकसूक्त मला वाटतो की हा लोकसूक्त आहे, म्हणजे सुत्त म्हणजे विचार, लोकांमध्ये कसले कसले विचार असतात, परंतु या विचारांची माहिती आपल्याला अभ्यासता येणार नाही, कारण हा पाठसुद्धा आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतरचा पाठ आहे चूळसेट्टी जातकं. ही जातक कथा आहे, भगवान बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथेमधीलच ही एक कथा आहे असं म्हटलेलं आहे. चूळसेट्टी नावाचा एक व्यापारी असतो आणि ते एक गरीब मुलगा असतो. तर तो गरीब, जसं आपण म्हणतो ना टाकाऊतून टिकाऊ, म्हणजे एका टाकाऊ वस्तूपासून आपण टिकाऊ वस्तू कशा तयार करता येतात याचा आपल्याला नॉलेज आहे, याचं आपल्याला ज्ञान आहे. परंतु हे असं आहे की टाकाऊ म्हणजे फेकणारी वस्तू, म्हणजे तिचा काही उपयोग नाही. तर इथे त्याच प्रकारचा टाकाऊ म्हणजे मेलेला उंदीर, मेलेल्या उंदरापासून तो गरीब मुलगा कशा प्रकारे पैसे कमवू शकतो याचं वर्णन या पाठामध्ये चूळसेट्टी जातकं या पाठामध्ये आलेलं आहे. त्यानंतरचा पाठ आहे पजाहित दख महारय्यो सयाजीराव. पजाहित दख, पजा म्हणजे प्रजा, प्रजा म्हणजे जन, लोक, आणि त्यांचे हित, त्यांच्या हिताची जाणीव असणे, प्रजेविषयी दक्ष असणे, म्हणजे प्रजाहित दक्ष, प्रजेचं हित जाणणारा राजा महाराज सयाजीराव. ऐकलं असेलच नाव. बडोद्याचे सरकार सयाजीराव गायकवाड, ज्याने डॉक्टर बाबासाहेबांना स्कॉलरशिप देऊन शिक्षणाकरिता पाठवलेलं होतं, ते सयाजीराव गायकवाड. तर त्यांच्याविषयी माहिती आपल्याला इथे बघायची आहे. त्यानंतरचा भाग येतो गद्य विभागात आपण 8 प्रकरणांची 8 प्रकरणे अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे पद्य विभागो म्हणजेच पद्य विभाग, हा जो आहे पद्य विभागो म्हणजेच पद्य विभाग, आणि पद्य म्हणजे कविता. तर या ठिकाणी 8 कविता आहेत. या 8 कवितेमधून आपल्या 2 कविता वगळण्यात आलेल्या आहेत, म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमात नाही राहणार. यामध्ये पहिली कविता आहे पुराभेद सुत्तं. हे पुराभेद सुत्त आपल्या अभ्यासाकरिता नसणार, म्हणजे नाही. त्यानंतर सुमन सुत्त, सु म्हणजे चांगले आणि मन, चांगले मन म्हणजे सुमन असणाऱ्या मनामध्ये कसे चांगले विचार येतात
ते विचार या कवितेत आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर तिसरी कविता आहे इंद्रिय संवरशील. इंद्रिय आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत, परंतु त्या ज्ञानेंद्रियावर आपला कसं कमांड म्हणजे आपल्याला कशा प्रकारे ताबा मिळविता येतो याविषयी या कवितेमध्ये आलेला आहे. परंतु ही कवितासुद्धा आपल्या अभ्यासक्रमासाठी नाही. त्यानंतर आहे मंगलसुत्तं मंगलसुत्त. मंगल म्हणजे चांगले, माणसाचं कल्याण कशाने होऊ शकतं त्याकरिता ही कविता आपल्याला अभ्यासायची आहे. त्यानंतर 5व्या क्रमांकाची कविता आहे अंगुलीमाल भिक्खू. अंगुलीमालाची ओळख सगळ्यांनाच आहे. तो सुरुवातीला अहिंसक असतो. अहिंसक म्हणजे चांगला असतो, मायाळू असतो, प्रेमळ असतो, परंतु तो नंतर हिंसक बनतो. आणि हिंसक बनलेला अंगुलीमाल हा लोकांच्या अंगुल्या कापून आपल्या गळ्यामध्ये माळ करीत असतो. ह्या हिंसक अंगुलीमालाजवळ जेव्हा भगवान बुद्ध जातात तेव्हा अंगुलीमाल आणि भगवान बुद्ध यांच्यामध्ये जो संवाद होतो त्या संवादाचं वर्णन या कवितेमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर क्रमांक 6ची जी कविता आहे सी.व्ही. राजचर्य. दान देणारा व्यक्ती म्हणजे संकल्प केला दानाचा संकल्प, तर तो कशा प्रकारे निभावून न्यायला पाहिजे याचं वर्णन या सी.व्ही. राजचर्य यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर रोहिणी. रोहिणी ही थेरी आहे. ही रोहिणी थेरी म्हणजेच भिक्षुणी होण्यापूर्वी ती कशा प्रकारे जीवन जगत होती याचं वर्णन या रोहिणी थेरीमध्ये आपल्याला आढळून येणार आहे. त्यानंतर पक्की नाणी सुभाषितांनी. पक्की नाणी प्रकरणाने, सुभाषितांनी सुवचन. संतांचं वचन म्हणजे त्याला संत वचन म्हणतो. थोर महापुरुषाचे बोल त्याला आपण म्हणतो सुविचार, आणि त्या सुविचारांनाच आपण म्हणतो सुभाषिते. ती सुभाषिते, सुवचने, सुविचार कोणती आहेत ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. याप्रमाणे गद्य विभागामध्ये 8 प्रकरण आणि पद्य विभागामध्ये 8 कविता. यानंतरचा तिसरा भाग आहे आपल्या सिलेबस किंवा आपल्या अभ्यासक्रमाचा तिसरा भाग जो आहे थूल वाचन. आता थूल वाचन हे काय आहे? थूल वाचन जसं इंग्लिशमध्ये ज्याला म्हटलेलं आहे रॅपिड रीडिंग, तर त्याच इंग्रजीच्या रॅपिड रीडिंगसारखं हे स्थूल वाचन आहे, ज्याला पालीमध्ये थूल वाचन म्हटलेलं आहे. यामध्ये पहिलं आहे राजोवाद जातक, म्हणजे राज्यव्यवस्था कशी असायला पाहिजे याचं वर्णन या राजवाद जातक या कथेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे वासेट्ट सुत्त. जन्माने जात ठरत नाही तर त्याच्या कर्माने कसं जात ठरते हे यामध्ये भगवान बुद्धांनी वासिष्ठाला सांगितलं आहे. तर हे पद्यात्मक कवितेच्या स्वरूपात आहे, ते आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतरचा भाग येतो परिशिष्ट. आता परिशिष्ट म्हणजे काय? आपण गद्य शिकलो, पद्य शिकलो, त्यानंतर तुमच्या मराठीच्या पुस्तकामध्ये स्थूल वाचन येतो, त्या प्रकारचे इथे आपण स्थूल वाचन बघितले. पण हे परिशिष्ट काय असते? जसं मराठी इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये शेवटी कथालेखन असतो, कथालेखन असते, त्याचप्रमाणे पत्रलेखन असतो, त्याचप्रमाणे निबंधलेखन असतो. त्याच प्रकाराचं या आपल्या पाली विषयामध्ये सुद्धा जे पृष्ठ जोडलेली असतात त्याला म्हटलेलं आहे परिशिष्ट. मग या परिशिष्टामध्ये आपल्याला शिकायचं आहे व्याकरण शिकायचं आहे. आता व्याकरणामध्ये संधी तुम्ही शिकलेलेच आहात, आत्तापर्यंत मराठीमध्ये संधी शिकलेले आहात, समाससुद्धा शिकलेले आहात, वर्णाक्षरांची ओळख तुम्हाला झालेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पालीमध्ये हे सगळं शिकायचं आहे. संधी, समास, काल म्हणजे काळ आणि अव्यय आपल्याला इथे व्याकरणामध्ये शिकायची आहेत. त्यानंतरचा याच परिशिष्टामधील दुसरा भाग येतो सुलभ पाली. दुसरा भाग येतो सुलभ पाली. आता
सुलभ पाली म्हणजे काय, तर यामध्ये मी म्हटलं आहे तुम्हाला की वर्णाक्षरांची ओळख, परत तुम्हाला नंबरिंग, म्हणजे आपण 1 2 3 हे शिकलेलो आहोत, 1 2 3 4 शिकलेलो आहोत. त्याचप्रमाणे पालीमध्ये या नंबरांना काय म्हणतात, तर या आकड्यांना, या नंबरांना पालीमध्ये कशा प्रकारे बोललं जाते याचं म्हणजे याची प्रचिती किंवा हे आपल्याला या सुलभ पालीमध्ये शिकायचं आहे. त्याचप्रमाणे सुलभ पालीमध्ये आपले शारीरिक अवयवांची ओळख करून घ्यायची आहे, फळफुलांची ओळख करून घ्यायची आहे, प्राण्यांची ओळख आपल्याला या सुलभ पालीमध्ये करून घ्यायची आहे. त्यानंतरचा भाग येतो निबंध. निबंध जसा दुसऱ्या तिसऱ्या वर्गाच्या मुलाला निबंध असतात की नाही, 10 ओळीत निबंध लिहा, 5 ओळीत निबंध लिहा, एखाद्या प्राण्यांवर निबंध लिहायचा असतो, एखाद्या पक्ष्यावर निबंध लिहायचा असतो. त्याचप्रमाणे 10 ओळींचं काहीतरी चित्रीकरण, एखादं चित्र असेल त्यावर तुम्हाला लिहायचं असतो. त्याच 10 ओळींचे निबंध आपल्या पाली विषयामध्ये असतात. त्यानंतर अपठित उतारे. आता हे अपठित उतारे आहेत. हे अपठित उतारे याच्यामध्ये उतारा असतो, पालीमध्ये उतारा असेल, त्याच्या खाली प्रश्न विचारलेली असतील मराठीमध्ये, आणि मराठीमध्येच आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा लिहायची असतात. ती आहेत अपठित उतारे. त्यानंतर आहे कथापूर्ती. इंग्लिशमध्ये अनसीन पॅसेज असतो, मराठीमध्ये कथा पूर्ण करा असा प्रश्न असतो, तर पालीमध्ये कथापूर्ती हा प्रश्न असतो. एक कथा असते, ती तुटक तुटक लिहिलेली असेल आणि त्याचे ऑप्शन्स खाली दिलेले असतात. ते उचलून आपल्याला त्या जे ब्लँक स्पेस असेल त्याच्यामध्ये आपल्याला फिलअप करायचे असतात किंवा तिथे रिकामे जी जागा आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरायची असते. याप्रमाणे ती कथापूर्ती असते. त्यानंतर आहे पाली भाषेचे महत्त्व. याविषयी मी तुम्हाला थोडंफार पालीचं ज्ञान देताना किंवा सुरुवातीलाही मी पालीविषयी तुम्हाला थोडंसं लिहून देणार आहे. याप्रमाणे हे जे आहे परिशिष्ट म्हणजेच आपल्या पाठ्यक्रमाचे 4 भाग, गद्यविभाग, पद्यविभाग, स्थूल वाचन आणि परिशिष्ट. तर याप्रमाणे हा संपूर्ण पाठ्यानुक्रम किंवा संपूर्ण पाली विषयाचा अभ्यासक्रम आहे. अशा प्रकारचा अभ्यासक्रम राहील. तर त्या अभ्यासक्रमाला पाहून तुम्ही भिवून जाण्याचं कारण नाही, किंवा भाषा नवखी आहे आपल्यासाठी, भाषा नवीन आहे म्हणून घाबरूनही जायचं कारण नाही. भाषा जरी नवीन असली तरी पण आजपर्यंतचा अनुभव असा आहे की याच पाली विषयामध्ये मराठीपेक्षा, हिंदीपेक्षा, इंग्रजीपेक्षा चांगलं स्कोअर मिळालेला आहे विद्यार्थ्यांना. 12वीच्या विद्यार्थ्यांनी आउट ऑफ मार्क्स म्हणजे 100पैकी 100 मार्क्स मिळवलेले आहेत. म्हणून बघा, जो विषय 100 मार्क्स घेऊ शकतो त्या विषयाबद्दल कसली भीती, आणि हाच विचार ठेवून आपण काहीही भीती नाही, अगदी सोपा विषय समजून या अभ्यासाकडे, या पाली विषयाच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. आजच्या पिरियडला मी एवढंच तुम्हाला सांगते. नंतरच्या पिरियडला आपण थोडं पालीबद्दल चॅप्टर शिकूया किंवा पाली विषयाची ओळख करून घेऊया किंवा पालीचे महत्त्व बघूया. तर आज इथेच थांबू. धन्यवाद.